नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. सकाळ सकाळपुरी जरा उचापती करत होतो. आणि ते निघून बाहेर आलं आहे बघ. उतरावर गेला ना तिथे निघून बाहेर येतो. झालेला आणि हे बघ याची मस्ती. बस बघ आता ही झाडं जसं आतमध्ये काय काय घालतोय ना तसं व्यवस्थित होत आहे. ते छान होत आता आता ही फुलं पण लागली. आणि दुसरं म्हणजे काय डोक्याला माझी मधुमालतीची वेल फुलायला लागली बघा. इकडची फुलली ना पण ती फुलायला लागली इकडचे अजून नाही फुलले तेवढे. आणि हे बघा ते मोठे पावसातच फुलतं पण आता इकडे मी सतत पाणी वगैरे असं तर व्यवस्थित फुलायला लागलं. आणि याचं बहर जर तुम्ही बघितलं असलंच ती तर वर्षाच्या 12 महिने अशी फुलते. मला ह्याच्यात थोडे प्लांट्स वाढवायचे आहेत ह्या फुलांचे, कारण 2 वेळा लावलं पण जगलं नाही. पण ह्यावेळी काहीतरी वेगळा जुगाड करून याला जगवणार. वर्षी फुलं असतात सो छान वाटतं. आणि ती वाढ कमी आहे आणि फुलं जास्त येतात. आणि ही फुलं तुम्ही बघितली असतीलच बघा. ही फुलं पण वर्षभर असतात. चला हे बघा अजून एक कृष्णकमळ. बघा आता जसं ऊन वाढायला तशा कळ्या वगैरे याच्या भरपूर वाढल्यात. आणि हे बघा इकडे पण आहे. इथे जी मध्ये सदाफुले आली ते पण फुल आलं. इकडे तेरडा आहे हा कलरचा, त्याला पण आली. हे पण वर्षभर फुलतात. सो अशी वर्षभर फुलणारी जर फुलं लावली ना, फुलझाडं लावली ना तर बाग छान होते. आणि तिकडे झेंडू वगैरे तुम्ही बघितला आहेच त्या साईडला जो आहे तो. आता फुलझाडं वाढवायची आहे. शोभेची झाडं भरपूर झाली. आता फुलझाड आपल्याला वाढवायचे आहेत बऱ्यापैकी. चला आता आवरून घेऊया घरातली कामं. आईला फ्रेश वगैरे करायची सुटली अजून ती. तिला जरा फ्रेश वगैरे करून घेऊ. चला काल संध्याकाळी दाखवलं नाही पण हे बघा हा इथलं सगळं हे काय बाबा सगळं साफ करून घेतलं बघा. चला इकडचं तिथपासून पातेरा भरपूर होता तर तो काढला, जाळून टाकला. त्या गडबडीतनं पाईप काढला बघा. ठीक आहे काय प्रॉब्लेम आहे. इथे यातला पटकन लक्षात नाही आला ते पाईप काढेल असं, पण तो काढला. हा इथे जेवढा कचरा होता ना तो सगळा काढून जाळून टाकला. हा इथे थोडा तिकडे असं करून सगळा जाळून टाकला. आणि हे बघा हे चेरी टोमॅटो दट्ट ते छोटे छोटे लागले ते बघा आणि पिकले सुद्धा. आणि हे मोठे आहेत. हे बघा मोठे टोमॅटो माझ्या हाताच्या जाऊन आला की किती मोठे आहेत ते. अशीच उभी ठेवली तर ती मोडायला लागली म्हणून त्याला झाड आडवंच ठेवलं आहे बघ. आणि त्या दिवशी काही काजू काढलेले इथेच ठेवले तर इथेच राहिले. आमचं मन बघा नुसतं वरती झाडावर चढ आणि कुठे चढ आणि काय कर हेच करत असतं.
आता का पळतंय? आणि हो, गोकर्ण सुद्धा फुलायला लागले व्यवस्थित आहे. हे बघा. ही एक आहे आणि ही सफेद एक आहे. हे बघा. 2 तरी आलेत सध्या, बाकीचे कुठचे काय कळेना. त्या सीड्समध्ये मिक्स दाखवले होते, पण इथे 2च प्रकार आले, सफेद आणि निळी झुपक्याचे. हे बघा, जास्वंदी आता व्यवस्थित फुलायला लागल्यात. झेंडू तर आहे. आता झेंडूची बी सुकवणार आणि ठेवणार. आणि आता आपण फुलायला लागलाय सोनचाफा. ते पण झाड छान झालं. ते पावसात काढून दुसरीकडे लावलं. आता उन्हाळ्यात जगलं नसतं म्हणून त्याला इथे लावलं, पण पावसात त्याला काढून दुसरीकडे लावणार. ते वाढलं पण काय झालं माहिती आहे, तिथे त्या दिवशी ते कोळीत टाकले काकीने, त्यांच्याकडचे खराब झाले, ते सगळे रुजले बऱ्यापैकी. पण त्याचा एक फायदा असा झाला की जमीन शांत राहते खालची. आता ऊन खालीपर्यंत पोचत नाही ना, तर ते शांत राहते. आणि हा पाण्यावर पुदिना छान वाढला आहे. तुला आलंच पाहिजे ना. जा नारळ काढता जा. सो काल हे लॉन, इथलं लॉन आणि ते आणि हा पूर्ण परिसर इथपर्यंतचा सगळा साफ करून घेतला. चला, सगळी कामं झालीत बाहेरची, दाखवली काल काय काय केलं, कारण व्हिडिओ केला नाही काल होता. तर आता सगळं दाखवलं तुम्हाला काय काय केलं ते. आणि आता हा वेल लावायचा आहे, पण ते वेल लावायच्या आधी त्याच्यावर एक स्ट्रक्चर तयार करून घ्यायचं आहे मला. ते आता करून घेईन काही दिवसांनी. चला, आवरतो आता घरातली कामं. चला, दुपार झाली, जेवणाचं सगळं आवरलं आहे. जेवण करून घेतो हिचं. आणि गरमी एवढी वाढली आहे ना, नको वाटतंय. नको नको झालं आहे. किचनमध्ये तर नकोच वाटतं, हालत बेकार होते. चला, संध्याकाळ झाली. मी आणि हे आमचं चकुला आले बाहेर फिरायला. आणि जरा खरखर टाकायचं आहे तिकडे झाडांच्या मुळात. सो चला, पाणी थोडीशी पानं आहेत, पानच गोळा करायची, बाकी काय करायचं नाही आहे जास्त काम. आणि बस पाणी घालायचं. हे माझी शिकार चालू आहे, पण ते पकडत. कोण आहे म्हणू? मला काय नाही पकडापकडी खेळायची असते. इथे काजू पडलेत 2 आहे बघा, बोंडुसरी. मला खायचे होते पण साप वाटला काय त्यांची, खाय घेते. मी आता काय नाही, काजू काढणार आणि बोंडू टाकणार माडाच्या माड. हाय का आपल्या बरोबर. चल ना सोडून पुढे मागे, डिंका लागणार तुला. हां, हे ना माझी शेफ्टी झाली आहे. आता जाईल तिकडे मागणं येत राहतं, जाईल तिकडे सोबत. चला, सगळे बाहेरची कामं करून घेतली, सगळं कचरा वगैरे होता तो काढून घेतला, सगळं आवरलं. आणि आता घेतलं जेवण करायला. भांडींचा ढीग होता हा बघ, सगळे घासून वगैरे घेतले आणि घेतलं आता चपाती बनवायला. समोर चालू आहेत सॉंग्स. चला, आवरून घेतो, मग भेटू थोड्या वेळाने. कारण आता थोडंसं चाललं आहे ऑदर प्लॅनिंग, जरासं प्लॅनिंग सगळं चाललं आहे. बऱ्याच गोष्टी बऱ्याच आता उलटापुलट चालू आहेत. सो वेळ आले की कळेलच. स्टे ट्यून. चला, चपात झाला, तवा तिकडे ठेवला कडकडीत, कारण आंघोळीचं पाणी ठेवायचं होतं आईचं. चला, हे सगळं आवरलं चपाती वगैरे. सो आता बाकीचं आवरून घेतो. आणि गरमी खूप आहे, फॅन लावल्याशिवाय पर्याय नाही आता. सो फॅन लावला आणि कामं आवरून घेतो पटापट. चला मंडळी, उद्यासाठीचा कुकर होता तो लावून घेतला, भांडी वगैरे धुवून हातावर टाकले. आणि तिला वाटलं जेवायला, स्मॅशर खाली पडला, वाटलं जेवायला चपाती आणि मिक्स व्हेज. चला, मी आता जरा आंघोळीला, सगळा घामाघुमायला झालं आहे. आंघोळीला तो जरा फडके बनवायच्यात धुवायला. चला, आवरतो मी, भेटूया नंतर बाहेर. जाम कंटाळा आला आता. गरमी असली ना, एक काम करायची इच्छा होत नाही, कंटाळा येतो.
आमचं फ्रेश काय म्हणतात ते आजकाल फ्रेश राहायचं कारण हे कुस्ती कुस्ती खेळायची आता कुस्ती ये धबी पछाड झाला धबी पछाड वन टाइम ये धबी पछाड टूम पहिलवान दमला नाही अजून एकदा धबी पछाड ये झोक हात टेकले पहिलवान काय दमत नाही चला अजून एकदा धबी पछाड अजून एकदा हे डिचो संपला ये डिचो संपला किती मस्ती करते बघा जरते बघा धबी पछाड धबी पछाड हरला आमच्याकडे या आमच्याकडे हरलेला आहे होय ना नाही आला परत धबी पछाड दमला मालिक व्हिडिओ नाही बनलाय का चला हात सोडला तर पाय पकड धमाल झालं पण मस्ती करायची दमलाय मस्ती करायची सावत नाही पण मस्ती खूप करत चला आराम करूया